हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शूज लाईफ चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की आपल्याला आयुष्यातून अननेसेसरी कामांना काढून टाकायचं आहे. आता तुम्ही विचार करा अननेसेसरी काम काय, तर सांगते की आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढी स्वतःला त्या गोष्टीची सवय लावून घेतो ना अननेसेसरी कामाची, की आपण आपल्या लाईफवर, आपल्या ड्रीम्सवर, आपल्या गोल्सवर ना काम करणंच विसरून जातो. आपलं आता समजा तर माझं ड्रीम आहे, एखादं स्वप्न आहे, माझं ड्रीम आहे, तर मी माझ्या माइंडमध्ये नुसतं फिरत असणार की ते माझं ड्रीम आहे. आपल्या माइंडमध्ये कसं मला हे ड्रीम करायचं आहे, माझं हे स्वप्न आहे, मला ह्याच्यावर काम करायचं नुसतं आपल्या डोक्यामध्ये असतं, पण आपण ना ऍक्शन त्या गोष्टीवर घेत नाही. नुसतं मग अचानक काय होतं, 2 वर्ष 3 वर्ष 6 महिने असेच निघून जातात. मग अचानक आपल्याला ना जाग येते, अरे आपण नुसतं विचार करतोय पण त्या गोलसाठी काय आपण ना ऍक्शनच घेत नाही. हा काय होतं माहिती, हा ना आपण इनडायरेक्ट पद्धतीने ना कम्फर्ट झोन मध्ये जातो. फक्त आपल्या माइंडमध्ये चालू असतं की मला हे करायचं, ते करायचंय. आणि बोलतात ना, आता समजा मी आता डिसाईड केलं मला ड्रीमवर काम करायचं, तर मी माझ्या माइंडमध्ये मी उद्यापासून ड्रीमवर काम करेन. पण उद्या लगेच उद्याचा दिवस उजाडला तर आपण आपल्या डेलीचे जे काम आहे त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो. तर आता तुम्हाला डिसाईड करायचं तर आपलं ड्रीम काय आहे, तुमचं एखादं स्वप्न आहे, ड्रीम आहे, तर ते तुमचं ना फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. बाकीची अननेसेसरी कामं नंतर असली पाहिजे. आता समजा की एक्झाम्पल सांगते, आता समजा माझा रूम आहे, तर माझा रूम मला साफ म्हणजे एवढा काही घाण नाही की मला गरज नाही की मी आत्ताच साफ केला पाहिजे. तुम्ही 1 महिन्यानेही साफ करू शकता. हे झालं माझं अननेसेसरी काम, म्हणजे एवढं इम्पॉर्टंट नाही की मी आजच साफ केला पाहिजे. तर आता माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, माझी वेळ इम्पॉर्टंट आहे, माझा टाइम इम्पॉर्टंट आहे, माझं करिअर इम्पॉर्टंट आहे. कारण वेळ ही गेली तर परत नाही ना. बाकीची कामं नंतरही होऊ शकतात, रूम साफ करणं, कुठे शॉपिंगला जाणं, कुठे फिरायला जाणं, किंवा कुठे बाकीची जी कामं नंतर कधी पण करू शकतो. पण आपल्या आयुष्यातून ही वेळ गेलेली असते ती आपण परत नाही आणू शकत ना. मग आपल्याला आपल्या गोल्सवर काम करणं, ड्रीमवर काम करणं हे आपल्या आत्ताचं कर्तव्य आहे. तर असं तर आपल्याला आपल्या आयुष्यातून जे अननेसेसरी काम आहे ते काढून टाकायची. ते तुम्हाला बघायचं की तुमच्या आयुष्यामध्ये की अननेसेसरी एखादं काम काय आहे, की आपण डेलीच्या जीवनामध्ये असं म्हणजे आता समजा मला एखादं काम आज करायचं, तर समजा मला शॉपिंगला जायचं, तर माझ्यासाठी मला गोल्सवर पण काम करायचं, तर मी शॉपिंगला जायचं, मी उद्या पण परवा डिले पण करू शकते. कारण मी उद्या जाऊ शकते, परवा जाऊ शकते, 1 महिन्याने जाऊ शकते. पण इम्पॉर्टंट काय, आपली आत्ताची वेळ, आपल्या ड्रीमवर काम करणं, आपल्या स्वप्नांवर काम करणं. तर असंच करा आणि आपल्या स्वप्नांना, आपल्या ड्रीमला प्रायोरिटीवर ठेवा. नाही तर तुम्ही अशाच कम्फर्ट झोनमध्ये जाल आणि आपण इनडायरेक्टपणे कम्फर्ट झोनमध्ये जातो. पण अचानक आपल्याला जाग येते की आपण आपल्या ड्रीमवर काम केलेलं नाही. मग अचानक वर्ष निघून जातात. त्याच्यामुळे आपल्या वेळ सांभाळा, वेळेची रिस्पेक्ट करा आणि आपले जे गोल्स आहेत त्याला फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवा आणि आपल्या आयुष्यातून अननेसेसरी कामं काढून टाका आणि आपल्या गोल्सला त्या ठिकाणी ठेवा. तर आयुष्यात लवकर गोल अचीव करायचे असेल तर हेच एक ऑप्शन आहे. तर ही